महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवसादिनी घरात घुसून निर्घृण खून झाला आणि त्याला मारायला गेलेल्या 8 जणांपैकी शाहरुख शेख याचाही त्यांच्याच सहकार्याकडून चाकूचा वार झाल्याने मृत्यू झाला. डबल मर्डरच्या या घटनेने अख्खा सांगली जिल्हा हादरला. कशी होती ही घटना आणि वारंवार अशा घटना का घडतायत हे आपण या रोखठोकच्या माध्यमातून पाहूयात. नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम न्यूज रोखठोक. सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असलेला उत्तम मोहिते हा दलित महासंघाच्या मोहिते गटाचा संस्थापक जिल्हाध्यक्ष होता. तर आरोपीमधील मृत्यू झालेला शाहरुख शेख हा शेजारीच राहत होता. अनेक आंदोलनं करणारा उत्तम मोहिते यालाही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्याच्या विरोधात बलात्कार, खंडणी अशा स्वरूपाचे 10 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात नोंद होते. तर शाहरुख शेख याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न आणि मारामारी असे 10 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात नोंद आहेत. उत्तम मोहिते याचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा होत असताना 8 जणांच्या टोळीने त्याचा पाठलाग करून त्याच्याच घरात चाकू, तलवारीचे वार करून त्याला ठार मारले आणि याच वेळी शाहरुख शेख याच्या मांडीवर त्याच्याच सहकार्याचा चाकूचा खोल वार झाला. प्रचंड रक्तस्राव झाल्याने मध्यरात्री शाहरुख शेख याचाही मृत्यू झाला आणि संपूर्ण सांगली जिल्हा हादरला. यातील दोन्ही मृतांवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने पोलीस मात्र प्रचंड चर्चेत आले आहेत. दिनांक 1 जानेवारी ते 11 नोव्हेंबर 2025 या 11 महिन्यांच्या काळात 59 मुर्दे पडले. त्यामुळे काय करतात पोलीस असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. भाईला बर्थडे दिवशी ठोकला असे सांगत ते जामिनावर सुटल्यावर सुद्धा प्रचंड दहशत माजवतील. सांगली शांत शहर म्हणून ओळखलं जात होतं. पण अलीकडे मात्र राजकीय वरदहस्ताच्या जोरावर कुणीही कुणाचे मुर्दे पाडत असल्याने सांगली धुमसते असं वाटत आहे. सांगलीमध्ये सर्रासपणे गांजा, नशेच्या गोळ्या, नशेचे इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. त्यामुळे कुणाचा राग आला की नशा करायची पण खून करायचा असा ट्रेंडच सांगलीत सुरू असताना पोलीस काय करीत आहेत हा प्रश्न पडतो. महिन्याला 5 पेक्षा जादा खून सांगली जिल्ह्यात होत असताना पोलिसांचा दरारा संपला का असा प्रश्न पडतोय. फळकूट दादा असणारा राजकीय वरदहस्ताने मोठा गुंड होतो आणि टोळी बनवून अनेक कारणांसाठी मुर्दे पाडू लागतो. अशा वेळी पोलिसांची दहशत संपली का असा प्रश्न उपस्थित होत आहे. सांगलीत एक काळ असा होता की पोलिसांना पाहून असले फाळकूट दादा पळून जात. पोलिसांनीही दिवसा ढवळ्या एका दादाला ठोकला होता. पण अलीकडे मात्र अनेक गुन्हेगार सर्व गुन्हे करून पोलीस ठाण्याच्या आवारातून बिनधास्तपणे फिरत आहेत. नशेखोरीला प्रामाणिकपणे पोलिसांनी आळा घालून फाळकूट दादांवर प्रचंड दहशत बसवणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून वेळीच फाळकूट दादांचा बंदोबस्त नाही केला तर मात्र भविष्यात रोज एक मुर्दा पडला तरी कुणाला काहीच वाटणार नाही. तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा व प्राईम न्यूज बेटा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.